आणि आता वळूयात राजकीय बातम्यांकडे। मनसेशी युती करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आणखी एक पाऊल पुढे। फक्त युती नाही तर नातंही जोडायचंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मनसे सोबत युती करण्यासाठी ठाकरे दिलसे तयार आहेत असं राऊतांनी म्हटलं आहे। आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील, काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये। येईल ना, पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत ना, नाड्या असतात त्या आमच्याच हातात आहेत। त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील, भाऊ ठरवतील। ईस्ट इंडिया कंपनीचे मालक जे दिल्लीत बसलेत, गुजरातमधून गेलेले, त्यांची ही भूमिका आहे की जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही। त्यासाठीच तर त्यांचे पक्ष तोडले, पण ब्रँड संपलेला नाही। लोक ठाकरेंच्या आणि पवारांच्या मागे अजूनही आहेत। या देशातून मोदी आणि शहा आणि फडणवीस ही नावं पुसली जातील, कारण त्यांनी देशासाठी काहीच केलेलं नाहीये, महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही, मराठी माणसासाठी काही केलेलं नाही। जब तक सूरज चांद रहेगा बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही ब्रँड राहतील इथे। योग्य आहे। मोदी शहाना लोक विसरतील अजिबात नाही। एक निवडणूक जाऊ द्या, मोदी शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावरून तुम्हाला संपलेले दिसतील। मनसे सोबतच्या युतीची दिलसे भूमिका असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। 15 डिसेंबर 2024 ला रश्मी ठाकरेंच्या भाचीच्या लग्नामध्ये राज ठाकरे उपस्थित होते। 22 डिसेंबर 2024 ला राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नामध्ये ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं आणि 23 फेब्रुवारी 2025 ला महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये संवादही झालेला आहे। त्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतःच शिवसेनेशी युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली होती।